सतत पाय हलवणं या सवयीला आपण खूप हलक्यात घेतो. पण थोड्याशा प्रमाणात असेल तर ठीक आहे. पण सतत पाय हलत असतील तर हा रेस्टलेस लेग सिंड्रोम अशी अवस्था आहे. यासाठी काही साधारण उपाय करता येतील. काही पायाचे व्यायाम, हलकेसे स्ट्रेचिंग करायला पाहिजे, योगा असायला पाहिजे, पायी चालणे. याचबरोबर झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर पायांना हलकीशी मालिश करावी, म्हणजेच रक्ताभिसरण सुरळीत होते. तणाव कमी करावा यासाठी संगीत थेरपी किंवा म्युझिकल थेरपी, योगा, काही श्वसनाचे व्यायाम आणि ध्यान करावे. आहारात काही सुधारणा करावी. यात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. डाळी, अंडी, बीट आणि सुकामेवा आवर्जून समावेश करावा. कॅफीन, मद्यपान, धूम्रपान हे टाळावे. झोपेच्या वेळा नियमित असाव्या. ठरलेल्या वेळी झोपण्याचा प्रयत्न करावा. निदान 7 ते 8 तासाची झोप व्हायला हवी. डॉक्टरांचा सल्ला केव्हा बरं घेता येईल? झोपेत अडसर होत असेल तर, पायाला मुंग्या, झिंझिण्या, वेदना किंवा सततची जळजळ होत असेल तर, आणि ही सवय दैनंदिन कामावर परिणाम करत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.